जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, कृषी यंत्र अवजाराच्या पूर्वसंमतीच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे. महाडीबीटी फार्मर स्कीम वरती अर्ज केलेल्या फवारणी यंत्राच्या पूर्वसंमती द्यायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं की आरकेव्हीवाय योजनेसाठीचा दुसऱ्या हप्त्याचा निधी उपलब्ध झालाय. कृषी समृद्धी योजनेअंतर्गत राज्य शासनानं 600 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती ज्या लाभार्थ्यांचे अनुदान प्रलंबित अशा लाभार्थ्यांना अनुदानाचं वितरण करायला सुरुवात झाली. आणि आता याच्यामध्ये जे काही लाभार्थी ज्या ज्या बाबी आता खरीपाच्या अनुषंगाने गरजेचे आहेत त्या अनुषंगाने आता लाभार्थ्यांना पात्र करायला सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये फवारणी यंत्राची सध्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात निकड आहे आणि या शेतकऱ्यांना ज्यांची कोणाची विनर म्हणून निवड झालेली होती अशा शेतकऱ्यांना पूर्वसंमत्या द्यायला सुरू झालेल्या आहेत. आपल्याला जर पूर्वसंमतीचा मेसेज आलेला असेल तर आपली पुढील 10 दिवसामध्ये कागदपत्र अपलोड करावीत, जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता पूर्वसंमती आल्यापासून पुढे आपल्याला काय तर खरेदीची बिल चलन जे असतील ते बिल चलन अपलोड करायचे असतात आणि ती बिल चलन अपलोड करून त्याच्या अंतर्गत जे काही अनुदान असेल ते अनुदान आपल्या खात्यावरती दिलं जातं. याच्यामध्ये सौर चलित नॅपसॅक स्पेअर आहे, बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्पेअर आहे किंवा इतरही बरेच सारे ट्रॅक्टर चलित जे काही स्पेअर आहेत या स्पेअरसाठी जी सोडत आहे त्याचे पूर्वसंमती आहे. आता अशाच प्रकारे कॉटन श्रेडरसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात लक्ष्यांक देण्यात आलेले आहेत. लवकरच कॉटन श्रेडर असेल किंवा इतर जे काही बाबी असतील याच्या अनुषंगानं या बाबीच्या पूर्वसंमत्या शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत. आपल्याला जर मेसेज आलेला नसेल तर आपण लॉग इन करून आपल्या प्रोफाईलला पाहू शकता. आपला जो काही अर्ज असेल त्या अर्जाला आपल्याला विनर आणि त्याच्या पुढे आपल्याला जे काही कागदपत्र पूर्वसंमती आहे त्या पूर्वसंमतीच्या ठिकाणी पूर्वसंमती दाखवली जाईल. जर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर पूर्वसंमती मिळालेली असेल तर ताबडतोब पुढील 10 दिवसामध्ये आपली जी काही कागदपत्र असतील ती कागदपत्र अपलोड करण्याचा प्रयत्न करा. पूर्वसंमती मिळाल्यापासून साधारणपणे 42 दिवसापर्यंत ती पूर्वसंमती व्हॅलिड असते आणि या कालावधीमध्ये आपल्या पूर्वसंमतीच्या अनुषंगानं बिल चलन अपलोड करून आपण अनुदानाचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद.